मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इंटरेस्टिंग टिप्स पाहणार आहे साइडवेज मार्केटला ओळखण्यासाठी. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, ट्रेंडिंग मार्केट हे ऑप्शन बायरसाठी वरदान असतं सर्वात मेन, आणि साइडवेज मार्केट हे ऑप्शन बायरसाठी शाप असतो. असं का म्हणतोय, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही हे पाहू शकता, हे मार्केट ट्रेंडिंग आहे तर तुम्हाला इथून पैसा बनवू शकतो, पण जेव्हाही मार्केट साइडवेज होतं तेव्हा इथे बनवलेला पैसा कुठे ना कुठे इथे आपला सॅक्रिफाईस होतो आणि आपण तिथे लॉस करतो. आणि मार्केटची कधी चाल समजलेत तुम्ही तर मार्केट अशाच प्रकारे चालतं मित्रांनो. मार्केट ट्रेंडिंग होईल, साइडवेज होईल, मग एक तर ते वरती जाईल, एक तर परत तिथून ते टर्न घेणार आहे. म्हणजे साइडवेज मार्केट ना डिसाइडिंग फॅक्टर असतं. तिथे ट्रेड ऑप्शन बाहेरने घ्यायला नको. तुम्ही एक लक्षात ठेवा, ट्रेड प्रॉफिटेबल होणं ही एक गोष्ट आहे, आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला कधी ट्रेड करायचा नाही हे पण माहिती असलं तरी तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल कसं काय, तर मित्रांनो साधी सिंपल गोष्ट आहे. साइडवेज मार्केटमध्ये कधी तुम्ही अटकणार आहे आणि तुमचा इथे लॉस होणार आहे, तर त्या दिवशी कधी तुम्ही ट्रेडच अवॉइड केला तर नो ट्रेड सुद्धा प्रॉफिटेबल ट्रेड झालाय. कारण आपल्याला कधी प्रिव्हियस दिवसांमध्ये प्रॉफिट झालंय तर अशाच ठिकाणी आपण प्रॉफिट आपलं लूज करतो. आणि मार्केटमध्ये तुम्हाला वारंवार दिसतं, जस्ट लाईक दॅट. इथेही तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर अजून मागे आलो आपण, इथेही तुम्ही पाहू शकतात काइंड ऑफ. या ठिकाणीही तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणीही पाहू शकतात. मग अशा ठिकाणी आपल्याला काय होतं ना, आपण बेचैन होऊन जातो मित्रांनो, की आम्हाला ट्रेडच करायचा आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड करता येत नाही. आणि अशा ठिकाणी आपण आपलं ट्रेडमध्ये कधी एंट्री केली तर टार्गेट पण हिट होत नाही, स्टॉप लॉस पण हिट होत नाही, आणि हळूहळू आपला ऑप्शन डीकेमध्ये ऑप्शनची प्राइस कमी होते. म्हणून ऑप्शन बायरने मार्केटला ओळखणं गरजेचं आहे. ऑप्शन बायरचा मित्र कोण एवढं लक्षात घ्या, मोमेंटम. ती कोणत्याही साईडला असू द्या, पण मोमेंटम आणि ऑप्शन बायरला ही प्रॉफिटेबल बनवते. आज आपण पाहणार आहोत की साइडवेज मार्केटला आपण कशा प्रकारे अवॉइड करू शकतो. याच्या 3 टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, की जेणेकरून तुम्ही साइडवेज मार्केटला अगदी योग्य प्रकारे आयडेंटिफाय करू शकता. सर्वात पहिली टिप आहे मित्रांनो, की जेव्हाही मार्केट ओपन होतं तर ते कुठे ओपन होतं. उदाहरणार्थ आपण पहिले इथे पाहून की तुम्हाला चार्टवर पण दाखवतो. प्रिव्हियस दिवसाची ही एक रेंज आहे, म्हणजे हा हाय हा लो आहे, त्याच्या बिटवीन कधी ओपन होणार आहे. तर मार्केट जोपर्यंत रेंजला ब्रेक किंवा ब्रेकडाऊन करत नाही तोपर्यंत तुम्हाला शक्यतो तिथे ते साइडवेज सारखंच बिहेवियर करताना दिसणार आहे, म्हणजे त्या रेंजमध्ये ते राहू शकतं. ते कसं आपण चार्टवर पाहूयात. तुमच्या समोर आहे हा प्रिव्हियस दिवसाचा लो आहे, हा प्रिव्हियस दिवसाचा हाय. करंट मार्केट ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तुम्ही पाहू शकता बिटवीन रेंजमध्ये ओपन झालं आणि वरच्या साईडला टोटली साइडवेज झालेलं आहे. रेंज ब्रेक केली का त्याने? बिलकुल रेंज ब्रेक केलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळणार नाही. आणि जेव्हाही एवढं मोठी मोमेंटम प्रिव्हियस दिवसाला झालेली असते तर एक बेसिक नियम आहे, दुसऱ्या दिवशी मार्केट ऑलमोस्ट साइडवेज राहण्याची शक्यता असते. हे एकदाच झालं का, तर आपण पाहून घेऊ. आता कधी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो की रेंजमध्ये मार्केट कशा प्रकारे बिहेवियर करतं. तर इथे तुम्ही पाहू शकतात प्रिव्हियस दिवसाचा हाय, प्रिव्हियस दिवसाचा लो, त्याच्यामध्येच मार्केट ओपन झालं, तिथे कुठेही त्याने ब्रेक केलं नाही. मग पहिली टिप तुम्हाला समजली की मार्केट कुठे ओपन होतं आणि रेंजमध्येच राहण्याची शक्यता असते. प्रिव्हियस दिवसाला मार्केट कधी रेंजमध्ये ओपन झालं, जोपर्यंत हाय किंवा लो कट करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे ट्रेड पाहायला मिळणार नाही. त्यानंतरची पुढची एक टिप आहे मित्रांनो, की ती काय असणार आहे, जस्ट लाईक दॅट. की आता तुम्ही म्हणणार की इथे प्रिव्हियस दिवसाचा लो आहे, प्रिव्हियस दिवसाचा हाय इथे, आणि तुम्ही हायच्या वरती इथे तर कट केलेलं आहे, म्हणजे नेक्स्ट दिवसाला मार्केट तर गॅप अप ओपन झाला. बरोबर आहे, मग इथून ट्रेंडिंग हवं आहे. आपल्या पहिल्या टिपनुसार कधी ह्या रेंजमध्ये ओपन झालं असतं तर साइडवेज राहण्याची शक्यता असते, पण हे तर वरती ओपन झालं. मग अशा टायमाला आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जेव्हाही गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होणार आहे तर आपल्याला पहिली 30 मिनिटाची रेंजला मार्क करायचं आहे. आता 30 मिनिटाची रेंज का? बिकॉज मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे तर मार्केट तिथून मोमेंटम लगेच करणार आहे. आलं लक्षात. आणि 30 मिनिटाची प्रॉपर प्लेलिस्ट त्यांनी किती ॲक्युरेट वर्क करते हे तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी आपल्याला 30 मिनिटाची रेंज काढायची. 15 मिनिटाचीही काढू शकता, पण 15 मिनिटामध्ये ट्रॅपिंग होण्याची शक्यता असते. 30 मिनिटाची तुम्हाला काढायची गरज आहे. आणि अजून एक बेसिक
गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिव्हियस दिवसाला कधी मोठी मोमेंटम वरच्या किंवा खालच्या साईडला येऊन गेलेली आहे तरीही मार्केट साईडवेज होण्याची शक्यता आहे, कारण मोमेंटम झाल्यानंतर मार्केट थांबू शकतं, हे दाट शक्यता, हे लक्षात ठेवा. तर 30 मिनिटाची रेंज तुम्ही कधी काढली तर तुम्ही इथे पाहू शकतात की त्याच रेंजमध्ये हे एकदाच झालंय का. आता तुम्हाला इथे परत दाखवतो, या इथे पाहू शकतो मित्रांनो, इथे 30 मिनिटाची रेंज काढली आपण, तर करंट मार्केटला पण हे त्या रेंजमध्ये आहे. आता थर्ड आणि लास्ट सर्वात मेन, तुम्ही रेंज आयडेंटिफाय कधी केली, म्हणजे तुम्ही रेंज आयडेंटिफाय केली आणि तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी कुठे ना कुठे कॅन्डल खाली आलेली आहे, कुठे ना कुठे याच्या वर गेलेली आहे, तर अशा टायमाला आपल्याला काय करायचंय, तर थर्ड कन्फर्मेशन आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. ते कुठे मिळणार आहे मित्रांनो, आपल्याला ऑप्शन चेनवर जायचंय. ऑप्शन चेनवर काय जायचंय, आता ऑप्शन चेनवर जायचंय म्हणून मी करंट मार्केटला इथे कन्सिडर करणार, करंट मार्केटचीच आपण आता ऑप्शन चेन इथे पाहणार आहे. तर मग आपण कधी रेंज आयडेंटिफाय केली 30 मिनिटाची आणि त्याचा हायला मी मार्क केलं आणि त्याच्या लोला मी मार्क केला, मग वरची रेंज काय मिळते मला 25,431 आणि खालची रेंज 25,297. मग आता आपण ऑप्शन चेनवर जाऊयात मित्रांनो. इथे आपण ऑप्शन चेनवर आलेलो आहोत आणि आपल्याला वरची रेंज काय दिसली होती 25,400. तर तुम्ही इथे 25,400चं कॉल साईडला पाहायचंय. जेव्हाही रेजिस्टन्स आपण आयडेंटिफाय करतो तेव्हा कॉल साईडला पाहायचंय, जेव्हाही आपण सपोर्ट आयडेंटिफाय करतो तेव्हा आपण पुट साईडला पाहायचंय. ऑप्शन चेनवर एक इन डिटेल व्हिडिओ पण बनलेला आहे, आपण आता तिच्यात इन डिटेल जाणार नाही. मग आपण रेजिस्टन्ससाठी 25,400 पाहिलं तर तुम्ही पाहू शकता 1,81,000 पोझिशन बनलेले आहे. 25,450 वर 1,22,000 पोझिशन बनलेले आहे. 25,500 वर 1,67,000 पोझिशन बनलेले आहे. म्हणजे कुठे ना कुठे इथून सप्लाय येण्याची शक्यता आहे. आणि आता खाली आपण पाहिलं होतं 25,297, तर मग आपल्याला खाली काय पाहिजे, मग इमिजिएटली 25,300. तर तुम्ही पाहू शकता 1,23,000 पुटमध्ये पोझिशन बनलेलं आहे. दॅट्स ऑल. हेवी पोझिशन खाली आणि वर बनलेलं आहे, तर ते मार्केटला हलवू देणार नाही, म्हणजे दोन्ही साईडने पुट आणि कॉल साईडने प्रेशराईज केलं जातंय मित्रांनो. त्यामुळे याला ब्रेक करणं किंवा याला ब्रेक करणं एवढं इझी नाही आहे. हे थर्ड आहे. जेव्हा 30 मिनिटाची रेंज आपल्याला ब्रेक होताना दिसते तर एकदा आपण ऑप्शन चेनला जाऊन पाहायला हवं. आणि कधी तुम्ही हे मार्केटला अवॉइड करणं शिकलात तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड जास्ती मिळायची शक्यता असते. आणि कधी लक्षात ठेवायचं, जेव्हाही मार्केटने मोमेंटम खूप केलेली आहे, मोस्टली सेकंड डेला साईडवेज राहण्याची शक्यता आहे. आणि जास्ती दिवस साईडवेजही राहिलं आणि जेव्हाही रेंजचा ब्रेकआउट या ब्रेकडाऊन होईल तेव्हा मोमेंटम मिळायची शक्यता येणारा 3 ते 4 दिवस. ही की पॉईंट मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. याच्या संदर्भात अजून तुम्हाला कधी माहिती हवी असेल तर साईडवेज मार्केट म्हणून कमेंट करा मित्रांनो. मी नक्की याचा पुढचा भाग तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.